गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज आम्ही चालू दर्शनाला आणि हा आमचा सेकंड डे आहे आणि हा बोललो सेकंड डे आहे. तर जर तुम्ही पहिला ब्लॉग नसेल बघला तर तो बघा आणि मग हा बघा. तर आज आता आम्ही दर्शनाला चाललो सकाळी. चला बघू. तर आता आम्ही चाललो. गाईज बघा, आम्ही सगळी फॅमिली वाईट झालो. पप्पा असा येतो, तू पण बघ ना. युग लपला तर पण देवलाशी जायला किती टाइम लागेल. आम्ही आलो ना आतमध्ये आणि इथं आम्ही VIP दर्शन घेतो. तर आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, तर मला दाखवायला नाही भेटणार. तर मी दर्शन घेऊनच डायरेक्टली भेटते. तू पिता है मेरा और तू ही रहेगा, मेरी हर गलती को तू हंस कर सहेगा. तेरे जॉब से मन का उड़ गया है रे पंछी, सब तेरी बदौलत है आज रघुवंशी. तू सूक्ष्म है और तू ही विशाल है, तू उत्तर है और तू ही सवाल है, तू ही है सत्या बाकी जिंदगी भी ना सकी है. लागी मेरी दर्शन घेऊन आलो आणि मंदिर आपण आलो ना मला काही नाही समजत. एक नंबर ऐका ना बाबा. अरे तो हम लगा रहे हैं, साथ में लगाते हैं ना, वो भी लगाते हैं. आपके कैसा लगाना? दो छोटा ही लंबा नहीं. ओके, मस्त वाटतं. हा दादा बघा मुझे छोटा सा नहीं आतू लाव. द्या पाहिजे सुट्ट्या आहेत ना, दोनों बाटले गाईस. आम्ही आता परत आलो. रूम गेलतो आम्ही परत, कारण मी चक्कर येऊन पडलेलो. तर तुम्हाला डॉक्टर काही नेते, डॉक्टर सांगायला आराम थांब ना, काहीतरी सांगते मी. मला आराम करायला पाहिजे म्हणून मी परत गेलतो रूमवर आणि मग आता रूमवर आराम बिराम केला आणि परत मंदिरावर आलो. तर चला व्हिडिओ आमची फॅमिली टिकला लावलाय. गाईस, आम्हाला विधी करायची होती, पूजा करायची होती, तर भेटला नाही. आणि आता आम्ही सगळं देवदर्शन करायला जातो. आणि आज हे पण आहे, काय आहे म्हणजे आज महाकालची शाही सवारी. आज लास्टचा सोमवार आहे ना, श्रावणी सोमवार सगळ्यांना माहिती आहे. अरे हाय क्या उधर से ले लो. सांगायला लागतं. तर आता आम्ही चाललो. मम्मीला उपास आहे, मला उपास आहे. मम्मीला उपास आहे, तर मम्मी इथं खिचडी घेतो. बोल रहा हूं मैं, लो क्या उधर से. चला आम्ही पण चाललो आता दर्शन करायला. सगळे म्हणजे इकडचं जे सगळे स्पॉट आहेत ना, ते आता बघू.
दर्शन घेतलेलं आहे आणि आता दुसरे मंदिर मग आता कुठल्या मंदिरात चाललो? आता ते रिक्षावाल्यालाच माहिती कालभैरव ना. ओके बरोबर. कालभैरव मंदिर आहे बघा. युगची पट्टी निघली पायाची. तर आमची रिक्षा बाहेर थांबली आणि आम्ही आता जाऊ. आता आम्ही बसलो रिक्षामध्ये. हाय कर. हाय. आता बाबा कुठं चाललो ना आपण? आता आपण चाललेलो आहे नवग्रह मंदिरमध्ये. मंगल काहीतरी नाही सांगलं होतं. ते तिथं तिथे आता चाललो नवग्रह मंदिर. चला तो पण दाखव. जन्म इसका ने जन्मभूमि उनका जन्म भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से हुआ है. विराजमान है. आप हर शिव जी के मंदिर में गए होंगे. शिव जी की सवारी किस पर देखते हो आप? नंदी महाराज. आपको यहाँ नंदी जी नहीं मिलेगा, भेड़ की सवारी देखने को मिलेगा. भेड़ की सवारी इसलिए जिनकी मेष राशि और वृश्चिक राशि है. उनके स्वामी है मंगल भगवान. 9 ग्रहों के सेनापति और 21 विभागों के अधिपति है. कर्क रेखा मध्य रेखा मंदिर से क्रॉस करती गई महाकाल और महाकाल से गई सोमनाथ. शनि सिंगनापुर जाते हैं. शनि जी का इसी तरह मंगल भगवान को लाल चीजें बताना और यहाँ दान चढ़ाने से 21 कष्टों का निवारण होता है. भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह, शुभ वर वधु मंगल दोष निवारण, यश प्राप्ति, समस्त रोगों का. ऐसे 21 कष्टों का निवारण होता है. लाल कपड़ा, गेहूं, मसूर की दाल, पुष्प नारियल चढ़ेगा, मुंगे रत्न चढ़ेगा. मंगल की 2 माला मंगल यंत्र फोटो प्रसाद का लावा. ये आपको वहाँ से भेजता हूँ घर के लिए देना. अपना नाम सरनेम गोत्र बोल के चढ़ा देना. थैंक यू वेरी मच. अपना नाम? अपना नाम और गोत्र बोल के चढ़ा. अपना मेरा जितेंद्र कटारिया. ओके थँक्यू. इथं आलेला आहे पाऊस आणि आम्ही एवढे घुमते छत्री नालूला. इथं लय वेळ. गाईस बघा आमचा छत्रीवाला. दाखवली तिथंच सांगताना. गाईस आता मी दर्शन घेतला आणि आम्ही जी ही घेतली टोकरी. ती टोकरी मम्मी पप्पा विसरली तर पप्पा आणायला गेले. तोंड बघ. अजून पप्पा आले तर अगं टिकला गेला मी तर. तुला बोललं ना मग गेला तुझा. नको पुसू बघा. मम्मी सारखं बारकच लावायला पाहिजे होता. कुठं बघतो तू? पप्पा आला. चलो चालू आहे. कसा वाटतंय मग आता? बरं वाटतंय पण पाऊस लागलाय ना. तिथं पण पाऊस, इथं पण पाऊस. मूड ऑफ झालाय. अजून भरपूर दर्शन करायचं आहे आम्हाला. अजून फक्त तुमचं हाल झालं ना. 2 झाले ना दर्शन. 2 दर्शन झाले ना. हा 2. आता आम्ही कालभैरव मंदिरात चाललोय. बाबा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पप्पाचा हाल झाला. पप्पाचा हाल झाला. छान वाटतं. आज मंगल ग्रहाची पूजा केली. ती पूजा करून खूप आनंद होतो. तिकडे एक नदी आहे. खूप जुनं मंदिर आहे ना. हा जगामध्ये हा एकच मंदिर आहे ना नवग्रहाचं. नवग्रह.
शाहरुख भाई कितना लंबा है कसा वाटतंय मम्मी? कसा वाटतंय? कंटाळा आलाय. कसा वाटतंय पप्पा तुला? कसा वाटतंय? खूप छान होते. परंतु काय झालंय काय? उज्जैनमध्ये आता 2च तास पाऊस पडला. या 2 तासाच्या पावसामध्ये इथे खूप पाणी झालेलं आहे. रस्ते पूर्ण भरलेले आहेत. आणि आम्ही इथे कधी पाऊस अडकलोय. होत नाही. आता आम्ही चाललो डायरेक्ट हॉटेलला आणि जे 2 मंदिर राहिले आहेत ते उद्या करायचे. गाईस आता आम्ही रूमवर आलो आणि नाश्ता पण केला. आता डिनर करायचा टाइम झाला. 8:30 वाजलेत. आम्ही आय थिंक 6:30 नाश्ता केला आणि आता बसलो नशीच. आता कुठंच नाही. आता उद्या आपण वस्ती करायची. उद्या म्हणजे आजची रात्र आणि मग उद्या संध्याकाळी नाही तर दुपारी आम्हाला निघायचं आहे. आणि आता काही जेवण बिवण मागू आम्ही. पप्पा आता आमचा भस्म आरती असते ती बघत होता लाईव्ह. सी काय बोलतोस? बोल. ठीक आहे ना. ओके बोल. नको रे जा. ते बघा काय झालं. किचन युगनी किचन घेतलं. मला पाहिजे होत नाही. मला पण घ्यायचं उद्या काहीतरी. अजून मी तलवार घेणार आहे. ठीक आहे मग जेव्हा डिनर येईल तेव्हाच मी करते. गाईस आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी रबडी खात आहोत. पप्पा पण रबडी खातो. ही आहे उज्जैनची स्पेशल रबडी आणि ती सुद्धा मातीच्या कपामध्ये मिळते आणि खाण्यासाठी खूप 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 टेस्टी आहे. आणि युग जेवलाच नाही आज. युगला उलटी झाली. आणि मला बस झाली. काय नाही. सो गाईस आता मी तो व्लॉग एंड करतोय. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.